नक्कीच सुंदर करतात. पाहूया गोलंदाजीसाठी कशा पद्धतीने आपली राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू पायावर आदळला जातोय. लेग बाईकच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. संघाचं खातं खोललं जातंय. एका धावेने श्री गणेशा होतोय. सुंदर गोलंदाजी. नेहमीच नाईट शिफ्ट करत असल्यामुळे पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. नेहमी नाईट शिफ्ट करत असल्यामुळे काळोखाचा फायदा घेऊन मंदार मात्र सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला इथे. राईट आर्म राऊंड विकेट मारा. 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन पुढचा चेंडू मंदारचा. आता मात्र त्रिफळाची अष्ट्या उद्ध्वस्त करतात मंदार. ब्लॉक होलचा चेंडू होता. नक्कीच ब्रह्मास्त्र मानलं जातं क्रिकेट मधलं. यॉर्करचा चेंडू म्हणजे त्याचाच वापर केला जातोय आणि पहिला गडी बाद केला जातोय. एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय. फलंदाजाचं नाव सांगायचंय विराज पाटील. पहिला धक्का बसतोय. त्या दरम्यान वन डाऊनचा फलंदाज येतोय विराज पाटील. एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय. त्यानंतर पुन्हा एकदा मंदार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट मारा. पुढचा चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने तटावलाय. चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. विराजच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या होती ती 7. एक गडी बाद 7. चालू षटक आहे पहिलं. विराज मात्र येता क्षणीच मंदारवर प्रहार करतोय. पुढचा चेंडू मंदारचा. हलकेच तटवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र विराजचा चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. पुढचा चेंडू मंदारचा. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. सुंदर चेंडू. विराजला काही चेंडू समजत नाही. 3 चेंडू फेस केलेच विराजने. यात मात्र 6 धावा आल्यात. नक्कीच एक षटकार लगावला होता येता क्षणी. त्यानंतर मात्र 2 सलग चेंडू निर्धाव टाकले होते मंदारने. अजूनपर्यंत या षटकामध्ये तीन चेंडूंमध्ये विराजने 6 धावा काढल्या होत्या ना. त्यानंतर मात्र विराज बाद होतोय आणि तंबूत परततोय. 2 गडी बाद केलेत मंदारने. 7 धावा दिल्यात अजूनपर्यंत षटकामध्ये. दरम्यान पुढचं षटक गोलंदाजी मार्कवर दिसतोय प्रणय. सौरभ फलंदाजी मार्कवर दिसतोय. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू प्रणयचा सौरभ साठी. राईट हँड बॅट्समन. राईट आर्म राऊंड विकेट मारा. प्रणयचा पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा स्लोअर वन पद्धतीचा होता. नक्कीच सौरभला चेंडू समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र आहे तिथेच 7. 2 गडी बाद 7. पुढचा चेंडू प्रणयचा. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू उडतोय. चेंडू जातोय थेट सीमा पार. षटकार. सौरभच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 13. 2 गडी बाद 13. चालू षटक आहे दुसरं. टाकतोय प्रणय. स्ट्राईकला आहे सौरभ. एका षटकारानिशी खेळतोय. पुढचा चेंडू प्रणयचा. आता मात्र थोडासा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच एक धाव घेतले. धावसंख्या पोचते 14 वर. 2 गडी बाद 14. चालू षटक आहे दुसरं. टाकतोय प्रणय. राईट आर्म राऊंड विकेट मारा.
सुंदर कमबॅक करतोय प्रणय आपल्या संघासाठी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या झाली 15. चालू षटक आहे दुसरं. 2 गडी बाद 15. सुंदर षटक टाकलं होतं मंदारने आपलं पहिलं. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी. मंदार मात्र दोन्ही वेळेस नक्कीच फक्त चेंडूकडे बघत राहतोय. धावसंख्या झाली आहे 21. 2 गडी बाद 21. चालू षटक आहे दुसरं. सौरभ आता मात्र थोडासा फटका फसतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव मिळते. धावसंख्या होते 22. षटक संपले 2. गडी बाद झाले 2. धावसंख्या झाले 22. 2 2 2 2. सुंदर फलंदाजी केली होती सौरभने या षटकात. नक्कीच 2 षटकार लगावले होते प्रणयच्या विरुद्ध. त्या षटकारांच्या मदतीने नक्कीच धावसंख्या 22 झाले. 2 षटका अखेरीस. पहिल्या षटकामध्ये मात्र मंदारने नक्कीच सुंदर गोलंदाजी केली होती. एक षटकार लगावला गेला होता मंदारला. त्यानंतर मात्र मंदारने सुंदर कमबॅक केला होता. 2 गडी बाद केले होते आणि फक्त पूर्ण षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या. त्या 7 धावांच्या सिद्धेश गोलंदाजी मार्कवर दिसतोय. सिद्धेश दरम्यान तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. सिद्धेश सुंदर चेंडू होता. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा होता. यष्टीरक्षक थोडासा चुकतोय. दरम्यान सुंदर कामगिरी होते. तिसरा धक्का बसतोय. अक्षय मात्र बाद होऊन तंबूत परततोय. कोणतीही कामगिरी संघासाठी न करता बाद होऊन तंबूत परततोय. दरम्यान फलंदाजी मार्कवर दिसतोय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. रुद्र. दरम्यान पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा सिद्धेशचा. चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने. सीमा पार. षटकार. चौथा षटकार बसवला जातोय. सौरभच्या बॅट मधून तिसरा बसवला जातोय. धावसंख्या होते
28. सुंदर फलंदाजी करताना दिसतोय सौरभ आपल्या संघासाठी. धावसंख्या होते 28. चालू षटक आहे तिसरं. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर दिसतोय. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय सौरभ साठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या होते 34. 3 गडी बाद 34. चालू षटक आहे तिसरं. गोलंदाजी मार्कवर आहे सिद्धेश. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार लगावतोय सौरभ. आता मात्र थोडासा आक्रमक होताना दिसतोय आपल्या संघासाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक गडी गमावला होता, त्यानंतर मात्र सौरभवर कोणताही फरक पडत नाही. राईट आर्म राऊंड विकेट मारा. आता मात्र बॅटची कडा घेऊन जातो. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव मिळते. धावसंख्या होते 35. चालू षटक आहे तिसरं. 3 गडी बाद. धावसंख्या झाली ती 35. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र साइड चेंज करून गोलंदाजी करताना दिसतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा. सुंदर चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव मिळाले. पुढचा चेंडू सिद्धेशचा सौरभसाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक साहिल चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते 37. 3 गडी बाद 37. शेवटचं षटक आहे. पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू होता. पायाला आदळतोय सौरभच्या. दरम्यान यष्टीरक्षक मंदार अतिशय दक्ष असा यष्टीरक्षक आहे. थ्रो करतोय. गोलंदाज मात्र सौरभला रनआउट करतोय. चौथा धक्का बसतोय 37 या धावसंख्येवर. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 4 गडी बाद 37. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 38 धावा. सागर लिंगायत
मंदार पहिला चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा होता. मंदारला काही चेंडू समजत नाही. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. शुभम सकपाळ आपल्याला विनंती असेल जरा स्टेजवर येऊन बसायचंय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू कौस्तुभचा मंदारसाठी चेंडू जातोय सीमा पार. षटकार श्री गणेशा होतोय संघाचा आणि मंदारचा सुद्धा. 6 धावांनी. मंदार नॉन स्ट्राईकला कोण आहे जरा फलंदाजाचं नाव सांगायचंय. प्रणय. पहिला चेंडू होता नक्कीच थोडासा स्लोअर वन पद्धतीचा होता. मंदारला फसवलं गेलं. नक्कीच चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर मात्र मंदारने प्रहार केलाय. चेंडू थेट सीमा पार पाठवलाय. 6 धावांसाठी संघाचं खातं खोललं गेलं. स्वतःचं खातं खोललं गेलं. 6 धावांनी श्री गणेशा झाला. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला जातोय. पाहायला गेलं तर षटकामागे सरासरी 13 धावांची आवश्यकता आहे संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. पुढचा चेंडू मंदारसाठी थोडासा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने तठावला चेंडू. एक धाव घेतले. नक्कीच चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडू 7 धावा झाल्यात. पुढचा चेंडू प्रणयसाठी हलकेच तटावला लेग साइडच्या दिशेने. एक धाव घेतले. स्वतःचं खातं खोललं. संघाच्या खात्यात एका धावेने भर घातली. धावसंख्या झाली 8. चालू षटक आहे पहिलं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने तटावलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. सुंदर झेल पकडला जातोय. मंदार मात्र बाद होऊन तंबूत परततोय. पहिला धक्का बसतोय. 8 या धावसंख्येवर चालू षटक आहे पहिलं. एका षटकारानिशी खेळता नक्कीच मंदार आता मात्र बाद होतोय आणि तंबूत परततोय. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता. टप्पा काढल्यानंतर चेंडू नक्कीच जमिनीलगत जातोय. निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान षटक संपतोय. पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद 8 धावसंख्या होते. दरम्यान यानंतर होणारा सामना बेनगी वर्सेस गावाणे. बेनगी संघाने नाणेफेक जिंकले. पाहूया प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतय का फलंदाजी. क्षेत्ररक्षण गव्हाणे संघ. गव्हाणे संघ ए का बी. दरम्यान गव्हाणे मावळतवाडी वर्सेस बेनगी या दोन संघादरम्यान सामना खेळवला जाईल. यानंतर बेनगी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गव्हाणे संघ आपण फलंदाजीसाठी तयारीत राहायचंय. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू प्रणयसाठी. चेंडू हवेत उडतोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक खाली येतोय. झेलचा अपील होतोय. अपील फेटाळला जातोय पंचांकडून. चेंडू जातोय निर्धाव.
दरम्यान चालू असलेला सामना पावस भाटीवाडी वर्सेस रणपार या दोन संघादरम्यान खेळला जातोय. दरम्यान थोडस गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे रणपार कडून पाहायला मिळतं आणि 2 धावा मिळतात त्या भाटीवाडी संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 12. चालू षटक आहे दुसरं. धावसंख्या होते ती 12. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत उडतोय, बॅटची काढा घेऊन जातोय, यष्टीरक्षक मात्र कोणतीही चूक करत नाहीये. दुसरा धक्का बसतोय भाटीवाडी संघाला. प्रणय झेल बाद होऊन तंबूत परततोय. 2 गडी बाद झाले, धावसंख्या झाले 12. जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान रणपार संघाने ठेवलंय ते भाटीवाडी संघासमोर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रणपार संघाकडून. नक्कीच फलंदाजाचं नाव सांगायचंय. पंच सिद्धेश. ओके. पुढचा चेंडू. दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या झाले 12. धाव 2 गडी बाद झालेत. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 14. चालू षटक आहे दुसरं. राईट आर्म राऊंड विकेट मारा. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. साधा सरळ सोपा झेल पकडला जातोय. तिसरा धक्का बसतोय भाटीवाडी संघाला. 14 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव सांगायचंय जरा. निकेत. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन धावसंख्या झाली आहे 14. गडी बाद झालेत 3. 3 गडी बाद 14. जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान आहे. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा. स्ट्राईक वर आहे सुरेश. पहिला चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. निकेत सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू होता थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. दरम्यान पुढचा चेंडू निकेतचा सुरेश साठी. पुन्हा एकदा लेग कटरचा प्रयत्न होता. नक्कीच फलंदाज फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आहेत निकेतने. सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू 24 धावा. आता मात्र चेंडू हवेत उडतोय लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. थोडस फंबलिंग नक्कीच झालं होतं पण झेल नक्कीच सुटत नाहीये. 4था धक्का बसतोय 14 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे भाटीवाडी संघाला. हा सामना जिंकायचा असेल
तर 3 चेंडूंमध्ये 24 धावा करणं गरजेचं आहे. नक्कीच एक चमत्कार गरजेचा आहे. एक नो चेंडू, एक वाईड चेंडू. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते. निकेत नक्कीच अजूनपर्यंत 3 चेंडू सुंदर टाकले होते आहेत आपल्या संघासाठी. यापुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट साईडच्या दिशेने जर आपण पाहिलं तर तेवढीशी आउटफील्ड पुरेशी नाही दिसत आहे आपल्याला. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर एका धावेचा इशारा करतायत. वाईड स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 15 जिंकण्यासाठी 16. जिंकण्यासाठी 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय निर्धाव. निकेत मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. एक अवांतर चेंडू सोडला तर नक्कीच सुंदर गोलंदाजी झाली. अजूनपर्यंत 4 चेंडू मात्र सुंदर टाकले होते. पुन्हा एकदा 5वा चेंडू सुद्धा सुंदर होतोय. निकेत मात्र सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असताना सुंदर गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा लेफ्ट हँड फलंदाजासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी करतोय. 6 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. नक्कीच अवांतर स्वरूपाच्या त्या धावा होत्या.